नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सूर्यवंशी, सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आपण बघत आहोत राशींचे रंग आणि राशींचे अवयव की ज्याची आपण काळजी घ्यायची आहे. तर आज आपण बघणार आहोत राशीचक्रातील 2 नंबरची रास, वृषभ रास. बरोबर आहे. तर वृषभ राशीच्या व्यक्तीने पांढऱ्या रंगाचे कपडे आपल्या रोजच्या वापरामध्ये म्हणजे वापर त्याचा करावा. पांढरे पदार्थ खाण्यामध्ये असू देत. पांढऱ्या रंगाचं आईस्क्रीम खायचं असलं ना तरी पण ते पांढऱ्या रंगाचं खायचं, व्हॅनिला वगैरे. त्यानंतर असे काही पदार्थ आहेत जसे की इडली, डोसा, हे पांढरे पदार्थ आहेत. भात हा पांढरा आहे, भाकरी ही पांढरी आहे. तर अशा पांढऱ्या पदार्थांचं सेवन करायला हरकत नाही. पांढऱ्या रंगाचे कपडे घालायला हरकत नाही की ज्यांना तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचे लाभ होतील. तुमचा चंद्र खूप स्ट्रॉंग व्हायला मदत होईल, तुमचा शुक्र खूप स्ट्रॉंग व्हायला मदत होईल. आता इथं सुद्धा पांढरा रंग म्हणजे फक्त पांढराच असला पाहिजे असं नाही आहे. पांढऱ्या रंगाच्या अंडर येणाऱ्या सगळ्या शेड्स, कुठलंही तुम्हाला जे आवडेल वापरू शकता. पांढरा चालू शकेल. त्यानंतर ब्लॅक मात्र नका वापरू. ब्लॅक नका वापरू, पांढराच वापरा, बरं पडेल. आणि महत्त्वाचा पुढचा भाग म्हणजे की वृषभ राशीच्या व्यक्तीने खास करून आपल्या घशाची काळजी घ्यायची आहे. घशाची काळजी, जसं की थ्रोट इन्फेक्शन होणं, घसा बसणं, घशात दुखणं, टॉन्सिलायटिस, घशाला सूज येणं, थायरॉईड, अशा असंख्य प्रकारामध्ये कुठलाही तुम्हाला त्रास जर झाला तर अंगावरती नका काढू. पटकन आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जायचं, योग्य ती ट्रीटमेंट घ्यायची आणि पटकन लवकरात लवकर बरं व्हायचं. नाहीतर मोठा प्रॉब्लेम होण्याची पण शक्यता असते. शेवटी तुमच्या मूळ कुंडलीतल्या योगावरतीच या गोष्टी घडतात. तरी पण घशाची काळजी घेणं वृषभ राशीसाठी खूप फायद्याचं आहे. आणि उपासना करायची असेल ना, भगवान भोलेनाथांची उपासना करा, खूप छान. त्या व्यक्ती खूप जिद्दी असतात, चिकाटीचे असतात, प्रामाणिक असतात. कितीही कष्ट यांना करू द्या, कुठलाही त्रास होत नाही. तर अशा या सर्व वृषभ राशीच्या लोकांनी आपल्या घरामध्ये कुणी ना कुणीतरी वृषभ राशीचा असेलच की. तर त्यांनी हा व्हिडिओ बघितला तर चांगलीच गोष्ट आहे, पण नाही बघितला तर त्यांना हा व्हिडिओ बघा किंवा त्यांना ही माहिती पुरवा. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होतील, भाग्य उजळायला वेळ लागणार नाही. काही शंका असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काही सूचना असतील तरीही सांगा. आणि महत्त्वाची गोष्ट की लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब देखील करायला विसरायचं नाही. कारण हे चॅनल फक्त माझं एकट्याचं नाही आहे, आपणा सर्वांचं आहे. ओके, धन्यवाद, थँक्यू, बेस्ट लक.